नक्षलवाद्यांच्या विरोधातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली। छत्तीसगड तेलंगणा सीमेवर 31 नक्षलवादी या कारवाईमध्ये ठार झालेले आहेत। नक्षलवादी संघटनांच्या विरोधात मोठी मोहीम आता सुरू करण्यात आली, तर या संदर्भात खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक्सवर पोस्ट करत माहिती दिलेली आहे। तर महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। नक्षलवाद्यांच्या विरोधातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली। छत्तीसगड तेलंगणा सीमेवर 31 नक्षलवादी ठार झालेले आहेत। तर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक झाली आणि या चकमकीमध्ये 31 नक्षलवाद्यांना ठार मारण्यात मोठं यश आलेलं आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। नक्षलवादी संघटनांच्या विरोधात आता मोठी मोहीम सुरू करण्यात आली आणि या संदर्भात देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी एक्सवर पोस्ट करत माहिती दिलेली आहे। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्याशी फोन लाईनवरून जोडले जातात या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। चेतन, छत्तीसगड तेलंगणा सीमेवर चकमक झाली सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये आणि तब्बल 31 नक्षलवादी या चकमकीत ठार झाल्याचं कळतंय। या चकमकीच्या संदर्भातले आणि या मोठ्या कारवाईच्या संदर्भातले अधिकचे अपडेट नेमके काय आहे? निश्चितच शुभम, कारण जर आपण पाहिलं असेल कोलनगुट्टालू पहाड PLGA बटालियनची होती, जी सर्वात मोठी नक्षलवादी संघटना मानली जाते। याशिवाय DKSC असेल किंवा TSC असेल आणि TRC असेल, या मोठ्या नक्षलवादी संघटना आहेत ज्यांनी अक्षरशः थैमान घातलेलं होतं छत्तीसगडमध्ये आणि 21 दिवस जे आपले जवान आहेत त्यांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं या पर्वतांमध्ये आणि या पहाडांमध्ये आणि त्यानंतर या 31 नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती समोर येत आहे। आणि अमित शहा यांनी ज्या प्रकारे स्पष्ट केलं होतं की 31 मार्च 2026 पर्यंत संपूर्ण भारत आम्ही नक्षलमुक्त करू, त्या दृष्टीने ही सर्वात मोठी कारवाई आता मानली जात आहे। खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या कारवाईचं कौतुक केलेलं आहे आणि स्वतःची प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी सांगितलेलं आहे की या नक्षलग्रस्त भागामध्ये आम्हाला शांती आणि विकास प्रस्थापित करायचा आहे आणि त्या दृष्टीने केलेल्या या कारवाईचं पंतप्रधानांनी खुद्द कौतुक केलेलं आहे। त्यामुळे छत्तीसगड महाराष्ट्र पाठोपाठ आता जी सर्वात मोठी राज्य ही मानली जातात नक्षलवादी संघटनांची आणि कारवायांची, त्यांना हा मोठा झटका मानला जातोय। अगदी चेतन, अगदी तू म्हटल्याप्रमाणे छत्तीसगड तेलंगणाची सीमा असेल, यासोबतच दंतेवाडा असेल, ही सगळी जंगल या ठिकाणची नक्षलवाद्यांचं माओवाद्यांचं आश्रयस्थान राहिलेली आहे। आता केंद्राच्या वतीनं नक्षलवाद्यांच्या विरोधात ही मोठी कारवाई हाती घेण्यात आली। निश्चितच, कारण या कारवाईमध्ये जर आपण पाहिलं असेल तर दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या। एक म्हणजे CRPF असेल, STF असेल आणि DRG असेल, या तीनही जवानांनी, वेगवेगळ्या प्रकारच्या जवानांनी एकत्रितपणे संयुक्तपणे ही कारवाई केलेली आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 31 जणांचा खात्मा करताना एकही जवान आपला कुठलाही गंभीर जखमी झालेला नाहीये, ही सर्वात मोठी सुदैवाची बाब आहे। त्यामुळे एकदम नियोजनबद्ध पद्धतीने केलेलं हे ऑपरेशन मानलं जात होतं आणि 21 दिवस अशा ठिकाणी, म्हणजे ज्या ठिकाणी आतापर्यंत कुठलेही सैनिक आपले पोहोचलेले नव्हते, अशा ठिकाणी पोहोचून प्रचंड वातावरण सध्या छत्तीसगडच्या पर्वतरांगांमध्ये खराब आहे। मात्र या खराब वातावरणामध्ये सुद्धा स्वतःच्या प्राणाची आहुती न देता प्राणाची बाजी लावून ही कारवाई केलेली आहे। त्यामुळे निश्चितच संपूर्ण देशभर या कारवाईचं कौतुक होत आहे। निश्चित चेतन, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भात आणि एकंदरीत या कारवाईच्या संदर्भात तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।